काल होता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार। आपण मागच्या 2 गुरुवारी नवीन नवीन पदार्थ तयार केलतेच, तर ह्या गुरुवारी आपण काय केलते, काय विशेष मेनू आहेत आणि ते कशा पद्धतीने तयार केलेत हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर खपली गव्हाची खीर केलती, पावट्याची आमटी झणझणीत, मटर पनीर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि मस्त अशी काकडीची कोशिंबीर, पांढरा शुभ्र भात आणि टुमटुमीत फुगणाऱ्या पालक पुऱ्या आणि टेस्टी लागणारे हे थाली तयार झाले। देवीची थाली तयार केले नैवेद्याची। चला सुरुवात करायची आपण ह्या नैवेद्य थालीची। तर मस्त असे मेनू तयार झालते। कुठलीही स्त्री साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे सर्व मेनू तयार करू शकते। तर सुरुवात करूया गोडापासून। तर हे आहे खपली गहू, एकदम पॉलिश केलेले खपली गहू स्वच्छ आहेत आणि ते पहिल्यांदा काय करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। इंद्रायणी तांदूळ सुद्धा इथं घेतला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि चांगली हे जे जास्त फिरवायचं नाही, पल्स मोडवर 1-2 वेळा 2-3 वेळा हे बारीक करून घ्यायचं। बघा तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, तर अशा पद्धतीने बारीक करायचं आणि बारीक केल्यानंतर सुपामध्ये जे घाण असते ती पाकडून घ्यायची। पाकडल्यानंतर हे घालायचं एका टोपमध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण की थोडंसं टोरपं राहिलं असतं ते पाण्यावरती निघून जातं। आणि बघा त्यामध्ये घातला ह्या इंद्रायणी तांदूळ। काय होतं, जेव्हा खपली गहू खीर खातो त्यावर एकदम चिकट असं भात असतो, त्यामुळे कसं मिळून येते खीर, त्यामुळं इंद्रायणी तांदूळ घालायला ह्यामध्ये विसरायचं नाही। तर 2-3 वेळा धुवून घेतलं आहे आणि ह्यामध्ये 1 तांबे पाणी ओतून एक अर्धा ते पाऊण तास भिजत घालायचं। तर लई उशीर भिजत घालायची काही गरज नाही, किंवा भिजत नाही घातली तरी सुद्धा चालते। तर बघा अर्धा तासानंतर बघा थोडीशी फुगली आहे ही डाळ खपली गहू आणि तांदूळ सुद्धा। आणि हे आता पाणी काढून ह्यामध्ये घालून घ्यायचं कुकरच्या भांड्यामध्ये। जेव्हा आपण जास्त उशीर भिजली असेल तर 5 शिट्ट्या दिल्या तर चालतात। तर आपण अर्धा ते पाऊण तास हे गहू भिजत घातले होते, त्यामुळं किमान 8 शिट्ट्यामध्ये हे चांगलं गहू शिजतात। आणि काहीच भिजत घातला नसला तर किंवा 9 ते 10 शिट्ट्या दिल्या की हे खिरीचं गहू लगेच शिजतात। तर बघा हे आता कुकरच्या शिट्ट्या 8 शिट्ट्या झाल्या आहेत। आणि इथं साहित्य घेतलं आहे, गूळ घेतला आहे, जायफळ आहे, दूध घेतलं आहे 250 ग्रॅम, 100 ग्रॅम खवा, तूप आणि काजू बदामचे तुकडे आणि विलायची सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे। तर बघा कुकर सुद्धा गार झाला आहे। मस्त अशी आपली खपली गव्हाची 8 शिट्ट्यामध्ये चांगली शिजली आहे। तुम्हाला दाखवते बघा, एकदम रबरबीत अशी खीर तयार होते आणि भिजत घालायची गरज नाही। तर हे बघा मस्त अशी शिजली आहे। भात पण चांगला शिजला होता, काय इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे 1-2 शिट्ट्यामध्ये तो शिजत असतो। तर शेगडी चालू केली आहे, शेगडीमध्ये घालायचं आता। शेगडीवर ठेवला आहे आपण कुकर आणि खपली गव्हाची खीर तयार करत आहोत आपण इथं। तर गूळ घालून घ्यायचा त्या शिजलेल्या ह्याच्यामध्ये गव्हामध्ये, आणि गूळ जसं वितळल तसं पातळ होतं हे बॅटर। आणि त्यामध्ये घालायचं हे आपलं खवा, 100 ग्रॅम खवा घेतलाय। अगदी खीर खाताना एकदम पेढा खाल्ल्यासारखंच लागते हे खीर, त्यामुळं ऑप्शनल आहे, नाही घातलं तर चालते, तरी पण टेस्ट लागते ही गव्हाची खीर। त्यामध्ये तूप असतं, काजू बदामचे तुकडे असतात, गूळ असतो आणि गव्हाची खीर आहे ती खूप छान टेस्टी असते। त्यामुळं खवा घातला किंवा नाही घातला तर चालेल, पण खवा घातला की जरा चांगली टेस्ट येते। तर ह्यामध्ये घातल्या आपण विलायची, नंतर जायफळ खिसून घालायचं, काजू बदामचे तुकडे घालून घेतले आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर 1-2-3 मिनटं शिजल्यानंतर ह्यामध्ये घालायचं 250 ग्रॅम दूध। तर तुम्ही जास्त कमी हे दुधाचं प्रमाण घेऊ शकता, म्हणजे पातळ पाहिजे असतं तर जास्त घेऊ शकता दुधाचं, म्हणजे अर्धा लिटर घातलं तर चालतं। आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही दूध अगदी फुलपात्र घातलं तर चालतं। तर सर्व घातल्यानंतर शेवटेला घालायचं तूप। मस्त आपली खीर तयार झाली आहे आणि आपण शेगडीवर खीर शिजत आहे। तर इथं आपण करणार आहोत पालक पुऱ्या। त्यासाठी 1 गड्डी होती, अर्धीतली अर्धी गड्डी इथं मी पालक घेतला आहे आपल्या पुऱ्या करण्यासाठी। आणि ते आता मिक्सरला नुसता पालक पहिल्यांदा बारीक करून घ्यायचा आणि नंतरच जे पुरीमध्ये आपण साहित्य घालायचं आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं। ते बारीक केलं या पालक आपण आणि त्यामध्ये घातले कसुरी मेथी, लसूण 5-6 पाकळ्या आणि कोथिंबीर आणि ह्याची प्युरी करून घ्यायची, मिरची घालायची। त्यामुळे काय होतं पुरीला छान टेस्ट येते। अशीच पुरी सुद्धा मुलं खूप आवडीनं खातात।
तर पीठ घेतलं आहे आपण मळायला, निम्म गव्हाचं आणि निम्म आहे ते मैदा आहे. मागच्याला आपण बघितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण पुऱ्या तयार केल्या, त्याच पद्धतीनं फक्त ह्या वेळेला आपण पालकची प्युरी ह्यामध्ये घालणार आहे. म्हणजे पांढऱ्या होत्या, ह्या वेळेला हिरव्या आहेत पुऱ्या आणि खूप छान टेस्टी लागतात. अशा पद्धतीने नक्कीच करा. एकदम टम्म दिशेने फुगणाऱ्या पुऱ्या आपण पाहिजे असेल तर तुम्ही कड्डेल तेल घाला, नक्कीच तुमच्या पुऱ्या चांगल्याच फुगतात. तर जे बॅटर आहे ते सर्व घालून ह्यामध्ये एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा ह्या पुऱ्याचा. आणि बघा मस्त असं हिरवगार हे पीठ दिसत आहे. आणि अगदी घट्टसर मळत असलं तरी मर्दून हे मळलं की पुऱ्या चांगल्या लाटल्या जातात आणि फुगायला मदत होते. तर घट्ट असलं तर मर्दायला अजिबात हायगाय करायची नाही. तर हे बघा मस्त असं आपलं पीठ पालक पुरीचं झालं आहे तयार. आणि एका टोपमध्ये घालून एक अर्धा तासात भिजत ठेवूया, म्हणजे चांगल्या पुऱ्या तयार होतात. तर इथं बघा शेगडी चालू आहे आपल्या खिरीची, अधूनमधून हे हलवायचं म्हणजे खाली गुळ असल्यामुळे खाली चिटकतं. तर बघा शेवटीला मीठ घातलं. तर कहाणी वाचतोच आपण मार्गशीर्ष महिन्यातली की मिठाशेवट कुठल्याही गोष्टीला चव नसते. तर गोड कोणताही पदार्थ केला तर किमान कण भरतं त्यामध्ये मीठ घातलं तर तो पदार्थ पांचाट लागत नाही. तर आपलं इथं आपण तयार करणार आहोत मटर पनीर. त्यासाठी इथं घेतलं आहे कढईमध्ये चक्री फूल, जायपत्री, लवंग घेतले आहे, 2 चमचा तीळ, 1 चमचा धना आणि 1 चमचे जिरे आणि अर्धा खोबऱ्याची वाटी असते त्यातली अर्धी खोबऱ्याची वाटी खिसून ह्यामध्ये घातली आहे. ही आहे आपली घरात कुठलीही लाल मिरची असली तरी चालते. तर ती मिरची ह्यामध्ये घालून एक थोडा वेळ परतून घ्यायचं आणि परतल्यानंतरच ह्यामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या घालायच्या, 1-5-6 पाकळ्या. आपण करणार आहोत मटर पनीर. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा की लग्नात सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला भाजी खायला मिळणार नाही, एवढी टेस्टी भाजी तयार होणार इथं. तर यामध्ये आल्याचा तुकडा घातला आहे, लसूण घातला आहे आणि थोडंसं परतल्यानंतर हे भाजण्यासाठी तेल घालायचं 1-2 चमचा. आणि इथं मटर पनीर तयार करण्यासाठी 5-6 कांद्याची प्युरी करून घेतली आहे, 3 टमाटरची प्युरी केली आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर हे मसाले त्यामध्ये घालायचे आणि ह्याची सुद्धा प्युरी करून घ्यायची. ह्यामध्ये घातली आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून ह्याची प्युरी करून घेतली आहे. मस्त असा सुगंध सुटला होता ह्या मसाल्याचा. तर या मासावरूनच कळलं की आपली पनीरची भाजी खूप छान होणार आहे. कढईमध्ये घातलं आहे 3 चमचे तेल आणि 1 बटरची स्लाइस, ती पण ऑप्शनल आहे, तर त्यामधला तुम्ही तूप घातलं तरी चालेल. तर हे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचा पहिल्यांदा मसाला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचा आणि भाजल्यानंतर घालायचे जे बाकीचे मसाले. तर बघा हा मसाला घालून 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचा, कारण हे आपण मसाले अगोदरच भाजले आहेत कढईमध्ये, जे खडे मसाले आणि हे खोबरं वगैरे. तर 2 मिरच्या ओल्या होत्या त्या घालायच्या आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. 1-2-3 मिनिटांनं थोडंसं तेल सुटलं की मसाल्याला त्यामध्ये घालायची कांद्याची प्युरी आणि ती सुद्धा 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये घालायची टमाट्याची प्युरी. कांदा टमाट्याची प्युरी घातली की काय होतं की ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आणि जे कांदा खात नसेल तर त्याने स्किप करू शकता, लसूण खात नसाल ते सुद्धा स्किप करू शकता. अशा पद्धतीने सुद्धा ग्रेव्ही हा मसालाच खूप छान पनीरचा झालता, त्यामुळं कांद्याची प्युरी नसली तर सुद्धा चालली असती. हे आहे आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर, ती घालायची. आणि बघा मस्त असं तेल सुटोस तर हा मसाला भाजायचा आणि त्यामध्ये नंतर घालायचं मटर. तर आपण छान मस्त असं मटर पनीर तयार करणार आहोत. अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा लग्नामध्ये सुद्धा मिळणार नाही एवढ्या टेस्ट लागणारे मटर पनीर आपण तयार करत आहोत. आणि त्याची ग्रेव्ही पण किती छान दिसत आहे बघा. तर हे करताना पूर्ण माझं किचन घाण झालं, ते मसाला शिजताना पूर्ण वरती उडतो आणि त्यामुळं जास्त घाण होते. त्या गॅस मी शेगडी बारीक असू दे किंवा मोठी असू दे ते उडतंच. तर थोडंसं नमक घालायचं चवीपुरतं आणि 1-2-3 मिनटं शिजलं की नंतरच पनीर घालायचं. अगोदर पनीर घातलं की त्यामध्ये वितळल्यासारखं होतं किंवा पनीर फुटल्यासारखं होतं. त्यामुळे जेव्हा शेवटचे 2-3 मिनटं आपण गॅस बंद करायच्या अगोदरच पनीर घालावं, लगेच पनीर घालायला गडबड करायची नाही. मस्त अशी 2-3 मिनटं उकळी मारल्या पांढरा शुभ्र आता भात घालून घ्यायचा. तर भाताची काही मोठी रेसिपी नाही, धुवून आपण आता कुकर लावून घ्यायचं आहे. आपण महालक्ष्मीच्या देवीचं नैवेद्याचं ताट करत आहोत. मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. तर माझ्यापेक्षा जास्त आमच्या घरातलीच खूप उत्सुक असतात आज काय तयार होणार आहे कोणास ठाऊक किचनमध्ये. तर हे आहेत रान शेतातले आपल्या पावट्याच्या शेंगा, देशी पावटा आहे. आणि पावटा आणल्यानंतर पावट्याचं नक्की नव्हतं आमटी करायची, तर देशी पावटा बघून तर आमटी करायला काय मोह आवरला नाही, त्यामुळे ही आमटी करून टाकलीच. आणि बघा टोप ठेवला आहे गरम करण्यासाठी, त्यामध्ये घातलंय 2 चमचे तेल, कांदा 1 मीडियम साईजचा चिरून त्यामध्ये घातला आणि जिरं थोडंसं विसरलं होतं नंतर घातलं. आणि ते सर्व कांदा भाजल्यानंतर आपला देशी मस्त असा चुनुला पावटा म्हणतात त्याला, चुनुला पावटा चांगला ह्यामध्ये भाजून घ्यायचा चुटचुट वाजोस तर.
आणि भाजला की नंतर ह्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे. हे आहे हळद, घरगुती लाल तिखट आणि हे सर्व परतून घ्यायचं. जास्त सामान घालायचे नसते. तर ह्या ताजा पावटा असला की जास्त कुठलं सामान असलं तरी सुद्धा चव देतं हे पावटा. तर पाणी गरम करून ठेवलं होतं, ते पाणी आता घातलं आहे. तर आपलं पनीर मटरची भाजी केली त्यामुळं पातळ आमटी जास्त केली नाही, थोडीच केली. तर हे बघा शेंगदाण्याचं कूट घालायचं, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. मस्त अशी पावट्याची झणझणीत आमटी आपण इथं तयार करत आहोत. आणि थोडंसं उकळी मारताना थोडीशी घालायची कोथिंबीर आणि मीठ. चटपट होणारी आपली रेसिपी पावट्याची आमटी तयार झाली आहे इथं. आणि किती छान तरी आले बघा त्याला. आणि ह्यामध्ये घालायची हिरवेगार कोथिंबीर कट करून. मस्त असा चुलाला पावट्याची आमटी तयार झाली आहे. आता आपण तयार करणार आहोत कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर. तर त्यासाठी 3 काकड्या किसून घेतल्या होत्या, बारीक होत्या. त्या काकड्या किसून घेतल्या आहेत. टमाटर कट करून घेतला आहे, मिरची, कांदा. तर आपण काकडीची कोशिंबीर करत आहोत त्यामुळे काकडीचं प्रमाण जरा जास्त घेतलं आहे. मीठ घालून घ्यायचं. ह्यामध्ये घालायची साखर, आंबट तिखट गोड असं म्हटलं तर चालतं. त्यामध्ये मिरची सुद्धा घातली आहे आणि त्यावर मारून घ्यायचा तडका. तर तेल गरम केलं होतं, त्यामध्ये लसणाच्या कट करून पाकळ्या घातल्या आहेत, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि शेवटीला घालायचं शेंगदाण्याचं कूट. खूप छान टेस्ट लागते शेंगदाण्याचं कूट घातलं की. तर जेव्हा आपण तडका मारायच्या अगोदर दही घालायचं नाही कोशिंबीरमध्ये, नाहीतर काय होतं दही फुटलं किंवा आंबट जास्त होतं. त्यामुळं दही घालायच्या अगोदरच हा तडका ओतून घ्यायचा. तर शक्यतो बायका काय करतात, दही घालतात आणि नंतर वरनं तडका मारतात. त्यामुळे काय होतं की कोशिंबीर आंबट होते. त्यामुळं शक्यतो हे टाळायचं. हे मसाला सर्व तडका मारून झाल्यानंतरच दही घालायचं. बघा मस्त अशी आपली काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे. आता ह्यामध्ये घालायचं दही. तर ज्यांना दही खात नसतील तर दही स्किप करा आणि अशीच कोशिंबीर खूप छान लागते. बघा दही घालून सुद्धा छान हलवून घ्यायचं. आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि पुढच्या गुरुवारी काय करायचं ती नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि तोच पदार्थ नक्कीच मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला. बघा पांढरी शुभ्र आपली कोशिंबीर तयार झाली आणि फ्रीजमध्ये ठेवायची. आणि नंतर आपण थाली तयार करणार आहोत तेव्हा आपण काढून घ्यायची. तर बघा मस्त अशी झणझणीत पावट्याची आमटी तयार झाली आहे आणि किती छान तरी आले बघा. आणि आता करायला घ्यायचं आपण पुऱ्या, हिरव्यागार पुऱ्या आपण तयार करणार आहोत. पालक पुरी तयार करणार आहोत. तर तुम्ही इथं तेल ठेवले गरम करण्यासाठी, सर्व जुळवाजुळव करून घेतले इथं साहित्यांची. आणि पुऱ्या तुम्हाला किती छोट्या मोठ्या बारीक मोठ्या कशा पाहिजे त्या पद्धतीनं करू शकता. तर पुरी करताना थोडंसं जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त जाड पण ठेवायचं नाही, अगदी मिडियम साईजचं करायचं. आणि ती पुरी लाटून घ्यायची म्हणजे चांगली फुगली जाते. आणि जाड शिडी खाल्ली तर सुद्धा चांगली लागली पाहिजे अशा पद्धतीनं करायचं. तर जाड ठेवलं तर काय होतं नंतर पीठ खाल्ल्यासारखं लागतं आणि पातळ केलं तर काय होतं ते फुगतच नाही. त्यामुळे मिडियम साईजच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. अशा एक 5-6 पुऱ्या लाटून मी घेतल्या आणि नंतर तळून घेतल्या. तर लाटून आणि तळून असं जमत नाही दोन्ही पण काम. थोड्या लाटून तळून घेतल्या होत्या. तर पहिली पुरीपासून तर शेवटच्या पुरी पण अशा मस्त टुमटुमीत फुगल्या होत्या. तर नक्की माझ्या पुऱ्याची ही रेसिपी लक्षात ठेवा की ते कड्याला तेल घातले की, विशेष म्हणजे कड्याला तेल घातले की तळायला सुद्धा तेल जास्त लागत नाही, संपत नाही तेल. म्हणजे सोसून घेत नाहीत तेल हे पुऱ्यामध्ये. त्यामुळे कड्याला तेल घालायला अजिबात विसरू नका. पहिल्या पुरीपासून शेवटच्या पुरीपर्यंत जास्त तेल लागलं नाही, अगदी वाटीभरच तेल संपलं असेल. तर बाकीच्या आपण ज्या पुऱ्या करतो त्यामध्ये काय होतं सोडा घातला जातो आणि सोडा घातले की तेल सोसलं जातं आणि त्या पुऱ्या खाल्ल्यानंतर आपला घसा बसतो, खोकला लागतो. त्यामुळं तसल्या पुऱ्या खाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी अशा मस्त घरगुती टाईपमध्ये करा आणि छान पण होतात. बघा टुमटुमीत फुगलेल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. आणि आपल्या सर्व रेसिपी तयार झाले. तिथं मटर पनीर झालं आहे, खीर झाली आहे मस्त, कोशिंबीर झाले, भात झाला आहे, पावट्याची आमटी आणि ह्या शेवटचा मेनू आहे पालक पुऱ्या. अशा पण खूप छान लागतात. मग आपल्या मुलांना डब्याला सुद्धा द्यायला पण चांगले आहे ऑप्शन. मुलं पालक खात नसतील तर पुऱ्याच्याद्वारे पालक पराठा केला तरी सुद्धा दिला तरीच चालतो. तर बघा मस्त अशा त्यावर छोटे छोटे बबल्स पण आल्यात, त्यामुळे पण खूप छान लागतात पुऱ्या. बघा टुमटुमीत फुगणाऱ्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. आणि माझ्या व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका, कारण की व्हिडिओ करायला खूप मेहनत लागत असते आणि कष्ट खूप असतात. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही आहे आपली शेवटची पुरी, ती सुद्धा शेवटी सुद्धा फुगली आहे छान टमटमीत. आणि एका पाटीमध्ये काढून घेतले, जागाच मावना टुबुक पडायला लागल्या होत्या. लागल तेवढ्याच केल्या आणि बाकीचं ठेवलं. आणि मस्त असं आपण ताट तयार करून देवीला नैवेद्य दाखवणार आहोत.
घरातली पण खुश आणि देव पण खुश. बघा थाली केली आहे आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा. धन्यवाद.